आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। सातबारा उतार्यावर नोंदणीसाठी 15,000ची लाच, अधिकाऱ्यांच्या नावाने पैसे घेणारा मध्यस्थ अटकेत। सातबारा उतार्यावर नोंदणी करून देण्यासाठी 15,000 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अधिकाऱ्यांच्या नावाने पैसे घेणाऱ्या मध्यस्थाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे। या कारवाईमुळे महसूल विभागातील भ्रष्टाचाराचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार बारामती येथील निघूत कार्यालयातील तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या नावाने एका शेतकऱ्याकडून 15,000 रुपयांची लाच मागण्यात आली होती। सातबारा उतार्यावर जमीन नोंदणी करून देण्यासाठी ही रक्कम देण्यास सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते। या प्रकरणी शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला। त्यानुसार ठरलेल्या ठिकाणी पैसे स्वीकारताना सोमनाथ संपत महानवर, वय वर्ष 35, राहणार गडदरवाडी, खंडोबाची वाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे याला रंगेहात पकडण्यात आले। तक्रारदार शेतकऱ्याची बारामती परिसरात सुमारे 6 गुंठे जमीन असून त्या जमिनीची नोंद सातबाऱ्यावर करण्यासाठी महसूल कार्यालयात प्रक्रिया सुरू होती। या कामासाठी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या नावाने प्रत्येकी 5,000 रुपये अशी एकूण 15,000 रुपयांची लाच मागण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले। या प्रकरणी बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर पुढील तपास पोलीस निरीक्षक सुहास हडके करत आहेत। या कारवाईत पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पथकाने सापळा यशस्वीपणे केला।